हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त कुरकुरीत असे आहेत ना मांदेली फ्राय बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा इथे ना मस्त अशी ताजी आहे ना मांदेली घेतलेली आहे. आणि मांदेली स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. आता मांदेलीला आपण आहे ना अगोदर मसाला लावून घेऊयात. आता हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे, 1 चमच किंवा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकायची. आणि छान असं हे ना आपण मांदेलीला आहे ना व्यवस्थित असं हाताने ना चोळून छान असं लावून घ्यायचं. खूप सुंदर अशी आपली ही रेसिपी आहे आणि एकदम कुरकुरीत अशी आपली मांदेली होते. तर ही आहे ना तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी. इतकी सुंदर कुरकुरीत अशी झालेली. आता मांदेलीला छान मसाला लावून आहे ना 15-20 मिनिट मुरण्यासाठी ठेवूयात. आता आपल्याला वरचं जे कोटिंग आहे ना ते करायचं. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद टाकूया. छान कलर येण्यासाठी ना मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ. आपण अगोदर मांदेलीलाही मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक मीठ टाका आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात. तांदळाच्या पिठामुळे ना छान वरनं जे कोटिंग आहे ते एकदम मस्त कुरकुरीत असं होतं. छान असं मिक्स झालेलं आहे. आता इथे मांदेली छान मसाल्यामध्ये आपली आहे ना मुरलेली आहे. आता आपण आहे ना मांदेलीला छान असं कोटिंग करून घेऊयात. तर एकदम सोपं. तांदळाच्या पिठामध्ये आपण सगळे मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त आहे ना असं दोन्ही साईडून आहे ना छान असं पिठामध्ये फक्त घोळवून घ्यायची मांदेली. आणि एक्स्ट्राचं जर पीठ असेल ते असं झटकून घ्यायचं. हे ह्या पद्धतीने आपल्याला सगळी मांदेली आहे ना पिठामध्ये व्यवस्थित अशी ना घोळवून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी. आता सगळे मांदेलीला आहे ना मी जेवढी लागल अर्धी तेवढ्याला आहे ना मी कोटिंग करून घेतलेले. तिथे तवाही गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला आहे, तेल टाकलेलं आहे, तेलही गरम झालेलं आहे. आता आपण मांदेली सोडून घेऊयात. तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता एक एक करून आहे ना आपण मांदेली जेवढी तव्यामध्ये बसेल तेवढी टाकणार आहे. बघा, गॅस मीडियम ठेवायचा. जास्त फास्ट ठेवला की ते लगेचच करपून जाईल. मांदेलीला काही जास्त वेळ लागत नाही तळायला किंवा भाजायला. 2 मिनिट झालं की पलटी करून घेऊयात. बघू शकता मस्त. आणि जे आपण वरचं जे कोटिंग केलेलं आहे तांदळाच्या पिठाचं ते सुद्धा निघलेलं नाही आहे. अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आणि छान अलटी पलटी करून आहे ना आपल्याला मीडियम गॅसवरती मांदेली आपली ना छान कुरकुरीत होईपर्यंत आहे ना तळून घ्यायचे. बघू शकतो, मला बघता क्षणी कळत असेल किती कुरकुरीत क्रिस्पी अशी झालेली आहे. छान अशी मांदेली आपली ना कुरकुरीत अशी तळून झालेली आहे. आता तव्यामध्ये ना आपण एका साईडला थोडेसे असे ना सरकवून घेऊयात, म्हणजे जर एक्स्ट्राचं तेल असेल ना ते सगळं निघून जाईल. 1-2 मिनिट ठेवले. आता आपण आहे ना काढून घेऊयात ताटामध्ये. आता पण राहिलेली जी मांदेली आहे ना तिलाही छान तांदळाच्या पिठामध्ये आपण आहे ना घोळवून पण छान अशी फ्राय करून घेणार आहे. जेवढं तव्यामध्ये बसेल तेवढी टाकायची. 1-2 मिनिट झालं की पलटी करून घ्यायचं आणि अलटी पलटी करत मीडियम गॅसवरती आपल्याला छान अशी मांदेली आहे ना एकदम कुरकुरीत होईपर्यंत आहे ना तळून घ्यायची आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप सुंदर अशी खायला लागते आपल्याला ही मांदेली. बघू शकता मस्त असा कुरकुरीत अशी आपली मांदेली तळलेली आहे. तर राहिलेली मांदेली आहे ना ती ह्याच पद्धतीने आपल्याला आहे ना तळून घ्यायची आहे. पाहू शकता.
तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने तुम्हीही मस्त कुरकुरीत अशी मांदेली फ्राय करून बघा. खूप सुंदर होते. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.